नमस्कार. न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय संध्याकाळच्या बातम्या. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणातली मोठी बातमी एका न झालेल्या युतीची. होय, कारण राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 2021 मध्येच आपल्या पदाचा राजीनामा देणार होते असा गौप्यस्फोट शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी केलाय. नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे आपल्या पदाचा राजीनामा देणार होते आणि नंतर भाजप शिवसेना युती होणार होती असं केसरकर म्हणाले. त्यामुळे महाविकास आघाडीत असतानाच उद्धव ठाकरे नाराज होते का, अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित होतोय. येत्या 15 दिवसामध्ये ते आपल्या पदाचा त्याग करणार होते, परंतु ज्याला मुंबईला ते परत आले त्याला त्यांच्या लक्षात आलं की या गोष्टी आपण कार्यकर्त्यांसमोर सुद्धा पोहोचवल्या पाहिजेत, नाहीतर कार्यकर्त्यांचा गैरसमज होतो. आणि त्याच्यामुळे त्यांनी काही वेळ मागून घेतला. हा वेळ सुद्धा त्यांना देण्यात आला आणि ह्या दरम्यान सुद्धा जी जी बोलणी होत होती ती पूर्णपणे उद्धव साहेबांच्या मनामध्ये जे जे आहे त्याप्रमाणे करण्याची तयारी हे त्या पक्षाचे प्रमुख आणि कुटुंबाचे प्रमुख म्हणून त्यांनी तयारी दर्शवलेली होती. त्यामुळे केसरकर यांनी असा दावा तर केलेला आहे. त्यांनी बऱ्याच काही गोष्टी सांगितल्यात. भाजप शिवसेना युती का झाली नाही याबद्दल दीपक केसरकर यांनी पुन्हा एक नवी कारणं आज दिली. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी नारायण राणे यांच्याकडून आदित्य ठाकरे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याच वेळेला शिवसेनेत मोठी नाराजी होती. मी स्वतःसुद्धा अतिशय नाराज होतो. ही नाराजी पंतप्रधान मोदींच्याही कानावर घालण्यात आली होती. मोदींनी त्यावेळी कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावली. त्यानंतर मोदी आणि ठाकरे यांच्यात संवाद सुरू झाला, पण राणेंना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं उद्धव ठाकरे नाराज झाले आणि युतीच्या चर्चा फिसकटल्या, असा दावा सुद्धा दीपक केसरकर यांनी केलाय. खासदारांच्या बैठकीत स्वतः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी या गोष्टीचा उल्लेख केला की त्यांनी युतीच्या संदर्भातल्या त्या चर्चा केल्या होत्या, परंतु युती करण्याकरता नंतर जूनला त्या चर्चा झाल्या आणि जुलैला 12 भाजपाच्या आमदारांवर कारवाई झाल्यामुळे भाजपचे पक्षश्रेष्ठी पण नाराज झाले. त्यामुळे युतीचा शेवटचा पहिला त्यांचा आमच्या बैठकीत सांगितलं की अजूनही माझा प्रयत्न चालू आहे, परंतु आता तुम्ही पण तुमच्या परीने प्रयत्न करा, म्हणून आम्ही पण आमच्या परीने प्रयत्न केला. ज्यावेळेला सुशांत सिंग राजपूत प्रकरण महाराष्ट्रामध्ये घडलं त्यावेळेला आदित्यजींची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि ती विशेषतः बदनामी करण्यामध्ये सध्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ज्या प्रेस कॉन्फरन्सेस घेतल्या त्याचा मोठा वाटा होता. परंतु श्री नारायण राणे यांचा समावेश हा केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये झाला आणि केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये समावेश झाल्यामुळे ही गोष्ट उद्धव साहेबांना आवडली नाही. त्यावेळेला ही बोलणी थांबली. त्याच्यानंतर 2 महिन्यांनी माझी एकदाच या संदर्भात बोलणं उद्धव साहेबांसाठी झालं. त्यावेळेला त्यांचं बोलणं असं होतं की ह्या लहान लहान गोष्टी होत राहतात, पुन्हा एकदा बोलणी चालू होऊन याच्यातून काहीतरी चांगलं निष्पन्न व्हावं असं त्यांचं सुद्धा मत होतं. परंतु एकंदरच त्यांना असलेल्या वेळेच्या अभावामुळे पुढे ही बोलणी होऊ शकली नाही, ही वस्तुस्थिती आहे. ज्या वेळेला मी याला निघून गेलो आसामला त्यावेळेला सुद्धा जे लोक आम्ही बोलणी करत होतो त्याच्यापैकी एकाला मी उद्धव साहेबांना भेटायला पाठवलेलं होतं. त्यांनी सांगितलं की झालेलं गेलेलं आपण विसरून जाऊन एकत्र येण्याची गरज आहे. त्यावेळेला सुद्धा उद्धव साहेबांचं म्हणणं असं होतं की तुम्ही एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवा, आपण तुमच्याबरोबर आघाडी बनवायला तयार आहे. परंतु या गोष्टीला ना तर बीजेपीची लोक तयार होती, नाहीतर आम्ही आमदारही तयार नव्हतो, कारण हे योग्य ठरलं नसतं. आणि पुढे काय घडलं हा इतिहास आहे. अर्थात यातल्या कोणत्या गोष्टी खऱ्या, कुठल्या स्तरापर्यंत खऱ्या, याबद्दलच्या गोष्टी जोपर्यंत स्वतः भाजपचे नेते किंवा उद्धव ठाकरे सांगत नाहीत तोपर्यंत चर्चा तर होणारच. तिकडे राज्यातल्या सत्ता संघर्षाच्या बद्दल सुप्रीम कोर्टात येत्या सोमवारी पुढची सुनावणी होते. या निकालाच्या नंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असं मत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी मांडलंय. मंत्रिमंडळ विस्ताराला वेळ लागला तरी चालेल, मात्र सुप्रीम कोर्टाचा आदर राखणं गरजेचं असल्याचं केसरकर म्हणाले. कसं आपण सांगितलेलं आहे सोमवार मंगळवारपर्यंत इंटरिम ऑर्डर निघून जाईल आणि त्याच्यानंतर केस चालत राहील. परंतु इंटरिम ऑर्डर ज्याला हिअरिंग चालू आहे
त्यावेळेला आपण योग्य तो मान ठेवायला, तसं मला स्वतःला वाटतं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची सुद्धा तीच भूमिका आहे की आपण योग्य तो मान ठेवला पाहिजे आणि जो काय त्यांचा निर्णय असतो तो सगळ्यांवर बंधनकारकच असतो. परंतु आम्ही जी लढाई केली ती आमच्या सिद्धांतांसाठी, आमच्या तत्वांसाठी आहे. त्यामुळे काय होतंय पुढे हे पाहणं महत्त्वाचं आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या 15 ऑगस्टपर्यंत होईल असा विश्वास शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी सुद्धा व्यक्त केला आहे. सर्व मंत्री स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ध्वजवंदन करताना दिसतील असं सांगायलाही सामंत विसरले नाहीत. की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील हे लवकरात लवकर या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहेत. आणि माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेल्या सुधीर मुनगंटीवारनी देखील काल सांगितलेलं आहे की 15 ऑगस्टच्या अगोदर हा मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि 15 ऑगस्टला सगळे गार्डियन मिनिस्टर फ्लॅग होस्टिंग करतील. दरम्यान भाजपचे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या आणि परवा पुन्हा एकदा दिल्लीच्या दौऱ्यावर आहे. पण यावेळेला मात्र कारण वेगळं आहे असं सांगण्यात येत आहे. हर घर तिरंगा या भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारच्या अभियानाच्या अंतर्गत उद्याला दिल्लीत भाजपची एक बैठक आहे. तसंच राज्याच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावर सुद्धा पक्षश्रेष्ठींशी चर्चा होऊ शकते. कालचा दिवसभर देवेंद्र फडणवीस हे नवी दिल्लीत होते. अनेकांच्या भेटीगाठी झाल्या. अर्थात कोणाच्या नेमक्या भेटीगाठी झाल्या याचा तपशील मात्र पुढे आला नाही. आणि देवेंद्र फडणवीस नंतर मुंबईत परतले, पण आता ते उद्या आणि परवा पुन्हा 2 दिवस दिल्ली दौऱ्यावर आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारला धारेवर धरलंय. लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना तातडीनं मदत दिली पाहिजे. महिना उलटला तरी पावसाळी अधिवेशनाला कुठला ग्रीन सिग्नल मिळत नाहीये असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. तसंच मंत्रिमंडळ विस्ताराला कशाला घाबरता हे कळायला मार्ग नाही असं म्हणत त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्ला चढवला. पूरग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. काही भागामध्ये गोगलगाईचा प्रादुर्भाव झालेला आहे. काही भागामध्ये पूर्णपणे पिकं उद्ध्वस्त झालेली आहे. लोक आत्महत्या करण्यापर्यंत ते आता पावलं उचलायला लागलेले आहेत. हे महाराष्ट्राला भूषणावं नाही, म्हणून तातडीनं त्यांना मदत केली पाहिजे. हवामान खात्याने पण सांगितलेलं की पाऊस येणार. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल महोदयांना हे सांगितलं की लवकरात लवकर मंत्रिमंडळ अस्तित्वात आलं पाहिजे. तातडीनं मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे. ताबडतोब अधिवेशन बोलवलं पाहिजे, कारण पावसाळी अधिवेशन नेहमी जुलैमध्ये घेतलं जायचं. आता जुलै महिना संपला, ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे. 1 महिना होऊन गेला तरी यांना मुहूर्त मिळेना का, कुठनं ग्रीन सिग्नल मिळेना का, त्यांच्यात एकवाक्यता होईना. काय कशाला घाबरतात मंत्रिमंडळाचा विस्तार करायला आम्हाला काही कळायला मार्ग नाही. आणि आता बोलूयात काँग्रेसनं जे महागाईच्या विरोधात देशभरात, राज्यभरात आंदोलन केलं त्या संदर्भातल्या काही बातम्यांकडे. सरकार ज्या पद्धतीनं हुकुमशाही करते आहे, जनतेच्या न्याय प्रश्नाकरता आंदोलनाचा हक्क आमचा आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात काँग्रेसनं आज देशव्यापी आंदोलन केलं. मुंबई, महाराष्ट्रासह देशभरात सर्वच राज्यांमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या काँग्रेसचे नेते राहुल आणि प्रियांका गांधी यांना दिल्लीत पोलिसांनी ताब्यात घेतलं. काँग्रेसचे कार्यकर्ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न करणार होते. त्यापूर्वीच दिल्ली पोलिसांनी सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. हम शांति से राष्ट्रपति भवन जाना चाह रहे थे. सारे के सारे एमपीज हैं राज्यसभा और लोकसभा के, मगर यहाँ पे हमें अलाउ नहीं किया जा रहा. हम महंगाई के मुद्दे पे, बेरोजगारी के मुद्दे पे हम यहाँ खड़े हैं.
हमने प्रोटेस्ट किया, राहुल गांधी भी यहाँ पर थे, अलाउड नहीं था लेकिन उसके बावजूद प्रोटेस्ट किया हाँ है। जी, इसीलिए हमने उनको डिटेन किया है। तो क्या किस तरह की और कार्रवाई की जाएगी, क्योंकि डिटेन ऑलरेडी ही किया है, 144 144 है, इसीलिए उनको ब्रीफ किया गया है यहाँ पे नहीं करना है करके। वी हैव इंस्ट्रक्टेड, गाड़ी आ रही है, थोड़ा हट जाइए। हाँ जी मैम। इंस्ट्रक्ट किया है कि यहाँ पे नहीं करना है, वो माने नहीं, इसीलिए हमें एज ए प्रोहिबिटरी तौर पे उनको डिटेन करना पड़ा। बोलूयात आणखीन काही बातम्यांकडे याच संदर्भातल्या। मुंबईत आणि महाराष्ट्रात सुद्धा याच सगळ्या विषयावरून जोरदार आंदोलन झालं। काँग्रेसनं महागाई, बेरोजगारी यासोबतच शेतकऱ्यांना मदत न करणं या सगळ्या विषयांना घेऊन आंदोलन केलं। विधान भवन ते राजभवन असा मोर्चा काढण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वतीनं करण्यात आला, पण या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली। काँग्रेस नेत्यांना विधान भवनाच्या बाहेरच रोखण्यात आलं। यानंतर पोलिसांसोबत काँग्रेस नेत्यांची चांगलीच बाचाबाची झाली। अखेर या नेत्यांना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं। आपण ही तिन्ही दृश्य पाहतो आहोत। महागाईच्या विरोधात काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते मुंबईत आंदोलनाच्या निमित्तानं एकत्र आले होते, पण परवानगीच न दिल्यानं सगळे काँग्रेसचे नेते चांगलेच आक्रमक झाले। पोलिसांची खूप हुज्जत घालण्यात आली, पण अखेर पोलिसांनी या सगळ्या नेत्यांना ताब्यात घेतलं। बेरोजगारी मोठ्या प्रमाणात राज्यात, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत्या, हे सगळे मुद्दे आम्ही उचलून राज्यपाल महोदयांकडे जाणार। आणि म्हणून आता आपण पाहतोय की या लोकशाही व्यवस्थेला संपवण्याचं जे हुकुमशाही प्रवृत्ती केंद्रामध्ये बसलेली आहे, नरेंद्र मोदीच्या रूपानं त्यांनी एक आणीबाणी या देशामध्ये इंग्रजासारखी आणून ठेवलेली आहे। आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय की विधानसभेतून आम्ही निघालो तर इथं आम्हाला अडवलं गेलेलं आहे। त्यामुळे आम्ही याचा निषेध करतो। तिकडे राज्यात अन्यही ठिकाणी आंदोलन झालं। आपण महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणची काँग्रेसच्या आंदोलनाची दृश्य पाहूयात। पुणे, नागपूर आणि औरंगाबादची ही दृश्य आहेत। पुण्यात जोरदार निदर्शनं करण्यात आली, नागपूरमध्ये सुद्धा आक्रमक निदर्शनं झाली। यात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांचं प्रमाण अधिक होतं, तर औरंगाबादमध्ये शांततापूर्ण पद्धतीनं घोषणा देण्यात आल्या। पुणे शहर काँग्रेसनं आज केंद्र सरकारनं जीवनावश्यक वस्तूंवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात आंदोलन केलं। सर्वसामान्यांनी जगायचं कसं असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला। नागपूरमध्ये सुद्धा काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। यावेळेला काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेडिंग तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला, तर औरंगाबादमध्ये काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। महागाईनं गरीब जनता होरपळून निघाल्याचं सांगत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धरणं आंदोलन केलं आणि जोरदार घोषणाही दिल्या। राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारला आणखीन एक धक्का बसला, कारण मुंबई बँकेतही सत्तांतर झालंय। अध्यक्षपदी प्रवीण दरेकर यांची बिनविरोध निवड झाली, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिद्धार्थ कांबळे यांची पुन्हा वर्णी लागली। मुंबई बँकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी गेल्या आठवड्यात आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। प्रवीण दरेकर यांचे अवघ्या 6 महिन्यात मुंबई बँकेत अध्यक्षपदावर पुनरागमन झालं आहे। महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मुंबई बँकेच्या अध्यक्षपदावरून दरेकर यांना पायउतार व्हावं लागलं होतं। माझ्यासोबत सिद्धार्थ कांबळेंनी काम करावं अशी मी अपेक्षा व्यक्त केली, कारण शेवटी वेळ देणं, काम करणं याला साथीदारी त्या ठिकाणी चांगला असेल तर आपल्याला नीट संस्थेची वाढ करता येते। आणि म्हणून त्यांनी विनंती मान्य केली आणि आमच्या सगळ्या संचालकांनी एकमतानं बिनविरोध अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची निवडणूक या ठिकाणी आज केली। आम्ही यथोचित दोघंही निवडून आलो। मी देवेंद्रजींचा जवळचा निष्ठावंत कार्यकर्ता आणि समजा तशा पद्धतीनं बँकेच्या हितासाठी जर पक्षापलीकडे जाऊन आम्ही एकत्र आलो असेल तर मला वाटलं आमच्या मुंबईतल्या सगळ्या सहकारी कार्यकर्त्यांना सुद्धा याचा प्रचंड आनंद झाला आहे आणि ते आपल्याला दिसून येईल। तिकडे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत आज ईडीच्या कार्यालयात त्यांना येण्याबद्दल समन्स बजावण्यात आलं होतं, परंतु वर्षा राऊत आज नाही तर उद्याला ईडीच्या कार्यालयात हजेरी लावणार आहेत। राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या बँक खात्यावरून झालेल्या व्यवहारांच्या बद्दल राऊत माहिती देत नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे वर्षा राऊत यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याचं सांगितलं जात आहे।
वर्षा राउत जी कभी जाने वाले हैं एनफोर्समेंट डायरेक्टर? वर्षा राउत जी कल 11 बजे उनका ईडी का समन्स आया हुआ है, कल जाएंगे। हे सुडाच्या भावनेतून झालेलं आहे। इथे लोक हजारो करोड रुपये डुबवत आहेत, परंतु 1 करोड 6 लाखासाठी संजय राऊत शिवसेनेचे 4 टाइम खासदार, राज्यसभा लोकसभेचे नेते, सामनाचे संपादक, शिवसेनेचे प्रवक्ते कितीसाठी कुठेतरी काहीतरी जॉईन करायचं आणि या राऊत कुटुंबियांना त्रास द्यायचा। आणि आता राज्यातल्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झालेल्या निवडणुकांमध्ये कुणी कुठे आणि कसा गुलाल उधळला त्याच्या काही बातम्या। औरंगाबादच्या पैठण तालुक्यात 7 पैकी 6 ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या शिंदे गटाचा झेंडा फडकलाय। शिंदे गटाचे आमदार संदीपन भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय झालाय। आपेगाव, खेरडा, नानेगाव, शेवता, अगरनांदर आणि गावतांडा या ग्रामपंचायतीमध्ये शिंदे गटानं 1 हाती विजय मिळवला आहे। बंडखोरीनंतर सुद्धा सिल्लोड तालुक्यात अब्दुल सत्तार यांचं वर्चस्व कायम असल्याचं दिसतंय। 3 पैकी 2 ग्रामपंचायतींवर सत्तार यांचं वर्चस्व स्पष्ट झालंय। जंजाळा आणि नानेगाव ग्रामपंचायत अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आली आहे। आमची सुरुवात या ठिकाणी चांगली झालेली आहे आणि 100% बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदे साहेबांनी जे सोबत घेऊन पुढे जायचा प्रयत्न या ठिकाणी चालू केलेला आहे आणि आमदार संजय शिरसाट साहेबांनी या ठिकाणी जो बजाजनगरचा विकास केलेला आहे त्याला जनतेने कौल दिलेला आहे। आमचा वार्ड क्रमांक निष्ठावंत शिवशाही पॅनलचा वार्ड क्रमांक 3 मध्ये आमचा विजय झालेला आहे। वडगाव कोल्हाटी बजाजनगर ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक 3 मध्ये आमचा विजय झालेला आहे। जल्लोष फार जोरदार झाला। या पुढच्याही सर्व आमचे उमेदवार त्या ठिकाणी निवडून येणार आहे। तिकडे औरंगाबादच्या वडगाव कोल्हाटी बजाजनगर या ग्रामपंचायतीवर 17 जागांपैकी 5 जागांवर आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचा विजय झाला। यात सुनील काळे, सुनीता साळे, छायाताई प्रधान, विष्णू ओगले, माधुरी सोमासे यांचा विजय झाला आहे। हा निकाल ऐकून संजय शिरसाट यांच्या पत्नी भावूक झाल्या। निष्ठावान आमदार असलेल्या संजय शिरसाट यांना लोकांनी पसंती दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी। झाले की मतदारांनी हा दाखवलेला कामाचा विश्वास आहे आणि आमदार साहेबांनी जनतेने प्रेम दाखवलं हा बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विजय आहे। शिंदे साहेबांना दिलेली हे आमदार साहेबांना भेट आहे असंच मी म्हणेन। पण विजय झाला आता रडतंय कशाला? आनंद अश्रू। 1 हाती सत्ता आली। शिंदे साहेबांची सत्ता स्थापन मुख्यमंत्री बनल्यानंतर सगळ्यात पहिली ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि शिंदे साहेबांच्या गटाला ग्रामपंचायतीत एवढा मोठा विजय मिळाला, त्यामुळे आनंद अश्रू येतो। बाळासाहेबांचे खरे निष्ठावंत आता आमदार हो आहे, त्यात काही शंका नाही। हो जनतेने दाखवून दिलं आणि यात विकासाचा इथे जे काही 4-5 सीट हे झाले असतील ते फक्त आपण पैशाच्या जोरावरती निवडून आले, बाकी सगळं विकासाला मतदान दिले। जनतेने परत एकदा दाखवून दिलंय की आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचारावर। परंतु फक्त कोल्हाटी नाही तर वैजापूर, सिल्लोड, पैठण सगळीकडे शिंदे गटाचं हो तो बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचं आणि जनतेने दाखवून दिलं की शिंदे साहेबांवरती त्यांचा किती विश्वास आहे। आता पुढे काय घाबरायचं कारण नाही। आम्ही जनतेच्या कामाशी बांधील आहोत। निश्चितपणे आपण बघितलं या ठिकाणी संजय शिरसाट यांच्या पत्नी आपण बघितलं, त्यांची मुलगी सुद्धा या ठिकाणी आलेली। ताई काय म्हणशील? निष्ठावानाचाच विजय झाला? काही नाही, हा फक्त जनतेने विकासाचा आणि शिंदे साहेबांच्या पाठी असण्याचा विजय करून दिलेला आहे। सगळी जनता दाखवून देते की आम्ही शिंदे साहेबांसोबत खंबीर उभा आहे, विकासाच्या मागे उभा आहे। परंतु पूर्णचे पूर्ण सीट तुमच्या बाजूला आली। हो, जनता आमच्या सोबत आहे, जनतेने आज सिद्ध करून दाखवलेलं आहे। फक्त औरंगाबाद नाही, सिल्लोड, पैठण, वैजापूर सगळीकडेच पूर्ण जनता बाळासाहेबांच्या मागे शिंदे साहेबांच्या सोबतच आहे। संजय शिरसाट हे निष्ठावान शिवसैनिक आहेत, हे आज जनतेनेच दाखवून दिलेलं की आम्ही सगळे निष्ठावान शिवसैनिकच आहेत म्हणून। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। विजय आहे। शिंदे साहेबांना दिलेली हे आमदार साहेबांना भेट आहे असंच मी म्हणेन।
पण विजय झाला आता रडताय कशाला? आनंद अश्रू. एक हाती सत्ता आली. शिंदे साहेबांची सत्ता स्थापन मुख्यमंत्री बनल्यानंतर सगळ्यात पहिली ग्रामपंचायतीचं इलेक्शन लागलं आणि शिंदे साहेबांच्या गटाला ग्रामपंचायतीत एवढा मोठा विजय मिळाला, त्यामुळे आनंद अश्रू. तिकडे सोलापूर दक्षिण तालुक्यात चिंचपूर ग्रामपंचायतीत शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे 7 पैकी 7 सदस्य निवडून आले आहेत. युवासेना तालुका प्रमुख धर्मराज बगले यांनी चिंचपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवलाय. भाजपचे आमदार आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाला हा मोठा धक्का मानला जातो. माजी आमदार रतिकांत पाटील आणि जिल्हा परिषद सदस्य अमर पाटील यांच्या गटाकडे आता सत्ता आली आहे. सातच्या सात निवडून सीट निवडून आला. आणि काय त्याच्यात म्हणजे आता विरोधक म्हणजे बापू होता. बापूला प्रयत्न केला आणि रासपचा तालुका अध्यक्ष पडलाय आणि भाजपाचा माझे तालुका उपाध्यक्ष आहे. मागच्या वेळी त्याला 3 मतं पडलं होतं, परत यावेळी थांबला होता. महादेव मैत्री सगळं हे गेलंय, त्याचा पराभव झालेला आहे. दणदणीत त्याचा पराभव झाला. तिकडे उद्धव ठाकरे पुन्हा एकदा दैनिक सामनाचे संपादक झाले आहेत. यापूर्वी सामनाचं संपादकपद हे रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी दैनिक सामनाचं संपादकपद रश्मी ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलं. सामनामधून शिवसेनेची राजकीय भूमिका आणि विचार प्रखरपणे मांडले जातात. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. 90च्या दशकात आपली राजकीय भूमिका आणि विचार महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामना या दैनिकाची सुरुवात केली होती. आणि आता एक पुण्यातली अतिशय धक्कादायक बातमी पुण्यातल्या रुग्णालयांच्या मनमानी कारभाराची. पुण्यातल्या 4 रुग्णालयांनी महापालिकेच्या सोबत गरीब रुग्णांसाठी मोफत उपचार करण्याचा करार तर केला, पण या करारानुसार या रुग्णालयांना महापालिका शिफारस करेल त्याच रुग्णांवर मोफत उपचार करणं किंवा ठरवून दिलेल्या काही खाटा राखीव ठेवणं बंधनकारक आहे. या बदल्यात रुग्णालयांना मिळकत कर पाणीपट्टीत सूट देण्यात आली. त्यासोबतच रुग्णालयांच्या इमारतीचे काही अतिरिक्त मजले वाढवण्याची सुद्धा परवानगी देण्यात आली. असं असलं तरी प्रत्यक्षात मात्र या कराराचं काही रुग्णालयांनी पालन केलेलं नाही. सह्याद्री, रुबी, KKI इनलॅक्स, बुधराणी आणि एम्स या औंध इथल्या रुग्णालयांनी शासनाशी केलेल्या कराराचं उल्लंघन केल्याचं माहितीच्या अधिकारात समोर आलंय. वर्षभरात या 4 रुग्णालयांनी मिळून फक्त 239 गरीब रुग्णांवर उपचार केले आहेत. इतर वेळेला राखीव खाटा या पैसे देणाऱ्या रुग्णांसाठीच वापरल्याचं समोर आलंय. दुर्दैवाची बाब म्हणजे महापालिकेचा आरोग्य विभाग सुद्धा या रुग्णालयांची बाजू घेतोय की काय असा प्रश्न उपस्थित होतो. कारण वर्षभरात महापालिकेकडून या रुग्णालयांना कोणत्याही प्रकारची विचारणा सुद्धा करण्यात आलेली नाही. आकडेवारीनुसार एका महिन्यात जेवढ्या रुग्णांवर उपचार करण्याचा कोटा ठरवून देण्यात आलाय तेवढे वर्षभर पूर्ण करणं गरजेचं आहे, जे झालेले नाहीत. 50,000 ते 1,00,000च्या दरम्यान वर्षाला उत्पन्न मिळवणारा माणूस हा श्रीमंत असतो का, याचा कुठलाही विचार महापालिका करत नाही. किंबहुना रुग्ण न पाठवण्यातच महापालिकेला आनंद वाटतो, कारण कदाचित त्यामुळे त्या रुग्णालयांचे त्या जागा दुसऱ्या रुग्णांसाठी वापरले जात असतील आणि महापालिकेला त्याच्यामुळं अधिकाऱ्यांना काही त्याच्यातनं मिळतं का काय परमेश्वराला माहिती. महापालिकेचे नागरिक असलेले गरीब रुग्ण ज्यांच्याकडे इतर कोणती सोय नाही किंवा योजनेमध्ये नाहीत ते इथे येऊन संपर्क करतात आणि त्यांना मग आपण संबंधित हॉस्पिटलला आपण पत्र देऊन फ्रीमध्ये करायला आपण सांगतो. आणखीन एक मोठी बातमी. ज्यांच्या जागेवर धरण उभं राहिलंय त्याच गावातल्या नागरिकांना ऐन पावसाळ्यात दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. राज्यामध्ये धोधो पाऊस पडत असताना मुरबाड तालुक्यातल्या एका गावाला पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. गावकऱ्यांना त्यांनीच खोदलेल्या एका भल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचं साचलेलं दूषित पाणी गोळा करून प्यावं लागतंय. कोळेवाळी, वरखड या बारवी धरणात बाधित झालेल्या गावातील नागरिकांवर ही वेळ आली आहे. याबद्दल इथल्या नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी. महिन्याभरात पावसानं राज्यभरात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला. नदी, नाले, त्याचबरोबर नद्या आणि धरणं तुडुंब भरून वाहत आहेत. मात्र अजूनही पावसाची ही परिस्थिती असताना ग्रामीण भागात अजूनही पाणी टंचाई आहे. ही जी दृश्य पाहत आहेत
ही मुरबाड तालुक्यातील कोळेवाडी परिसरातील आहेत आणि अशा अशुद्ध ज्या विहिरी आहेत त्यांचं जे पाणी आहे ते पाणी रोज वापरून हे अशुद्ध पाणी वापरून त्यांना पाणी टंचाईचं संकट त्यांच्यावर ओढवलेलं आहे. हे गावकरी आहेत, रोज या अशुद्ध विहिरीतलं पाणी ते पित आहेत. विहीर देखील प्रशासनानं पूर्णपणे बांधलेली नाही आहे. काय त्यांना पाण्याची नक्की समस्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मावशी, काय सगळी परिस्थिती आहे गावाची? पाण्याची काय टंचाई आहे तुम्हाला? पाण्याची नळ नाही, हां बोरिंग काढल्या त्यांना पाणी नाही, हां. मुलाबाळांचं हाल आहे पाण्यासाठी. मग ही असं दूषित पाणी पिऊन मुलं आजारी होतील. हां, मग प्रशासनाला काय सांगितलं का कधी, बाबा आम्ही अशुद्ध पाणी आम्ही पितो? तक्रारी केली MIDC कडे, हां, पण ते काही लक्ष देत नाही. लक्ष नाही देत. मग किती वर्षापासून हे पाणी पिता? आम्ही 3 वर्षापासून. रोज किती वेळा या डवऱ्यातलं पाणी भरायला यायला लागतं इकडं? 2 टाइम, हां. सकाळ संध्याकाळी. हां. मग प्यायला पण हेच पाणी, वापरायला पण हेच पाणी? आम्ही तोच पाणी वापरता. हां सकाळी येतात, संध्याकाळी येतात. हां. परत अधून मधून नसलं तरी पण येतात बाया पाण्याला. अच्छा. पण हे धोकादायक पण आहे. आता जमीन खचली तर तुम्हाला तर मग आतमध्ये जा. आतमध्ये जर गेला तर बाया निघतील का त्याच्यात? नाही निघणार ना. पण हा पाणी पिऊन आपल्या गावातली लोक तुमचे कोणी आजारी पडलेत का कधी? थंडी ताप चालूच आहे ना. हां. थंडी ताप येतो, पोरांना मोठाल्यांना आजारी पडतात. मग सरकारी अधिकारी कोणच लक्ष द्यायला नाही इकडे? कोणी नाही, आला नाही, गेला नाही, कोणीच इकडे विचारीच नाही हां का पाणी आहे किंवा नाही, हां. पाणी पुरताय का नाही पुर. आमच्या काढून दिल्या त्याला पाणी नाही. MIDCचा प्रशासन किंवा कोणताही अधिकारी या गावाकडे साधं लक्षही देत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे दूषित पाण्यावर रोज दूषित पाणी त्यांना प्यावं लागतं आणि घरातले जे कुटुंब सदस्य आहेत ते आजारी पडतात. त्याच्यामुळे प्रशासन आता किती या बातमीनंतर गांभीर्य त्यांना त्याचं कळेल आणि या अशुद्ध पाण्यातून या गावकऱ्यांची सुटका होईल का हे पाहावं लागेल. गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, मुरबाड. तिकडे नवी मुंबई शहर एक औद्योगिक नगरी. नवी मुंबई शहर उद्यानांची सुद्धा नगरी आहे. पण याच नवी मुंबई शहराची शैक्षणिक शहर अशी सुद्धा ओळख आहे. याच नवी मुंबईला अंमली पदार्थांचे कीड लागले. सध्या नवी मुंबई सिगरेटच्या विळख्यात सापडली का काय अशी भीती निर्माण झाली आहे. नवी मुंबई सिगरेटच्या विळख्यात. शाळकरी मुलंही सिगरेटच्या आहारी. मुलांच्या स्कूल बॅगेत सापडतायत सिगरेट. शहरात सिगरेटची खुलेआम विक्री. नवी मुंबई एक शैक्षणिक नगरी म्हणून उदयास येत असलेलं शहर. नवी मुंबईत देशातूनच नाही तर परदेशातून सुद्धा शिक्षणासाठी अनेक मुलं येतात. पण सध्या याच शैक्षणिक नगरीतील विद्यार्थी सिगरेट म्हणजे इलेक्ट्रिक सिगरेटच्या विळख्यात सापडत चालल्याचं समोर आलंय. सिगरेट विक्रीवर बंदी असताना देखील शहरात खुलेआम विक्री सुरू आहे. शहरातील नामांकित शाळांमधले विद्यार्थी त्यांच्या बॅगेत सुद्धा सिगरेट सापडतात. त्यामुळे पालकांमधली चिंता वाढली आहे. आता येणाऱ्या पिढीला जर असं सिगरेटमुळे जर त्याचं आयुष्य खराब होत असेल तर ह्याला जबाबदार कोण आपण ठरणार? आज महाराष्ट्रात बंदी असताना हे इझी मिळतं. मग ह्याच्यावरती शासनाने काहीतरी नवीन म्हणजे कायद्याप्रमाणे यांच्यावर कारवाई केली पाहिजे. नेरूळमध्ये नवी मुंबई पोलिसांनी धाड टाकून सिगरेटचा मोठा साठा जप्त केला. शाळकरी विद्यार्थी सिगरेटच्या आहारी जात असल्याच्या बातमीला पोलिसांनी सुद्धा दुजोरा दिलाय. या पार्श्वभूमीवर शाळा प्रशासनाला सतर्क राहण्याचे आदेश पोलिसांनी दिले आहेत. नवीन कायदा आहे प्रोहिबिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक सिगारेट ॲक्ट 2019चा, ज्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई करतो. आत्ता परवा नेरूळ येथे एका पान टपरी चालकाला याच्यावर कारवाई केलेली आहे. त्याच्याकडनं काही सिगारेट्स आम्ही जप्त केलेले आहेत. सिगरेटचं सेवन मुलांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे हळूहळू मुलांच्या फुफ्फुसावर परिणाम होऊन कॅन्सर सारखे गंभीर आजार होऊ शकतात असं वैद्यकीय तज्ज्ञांना वाटतं. याच्याने वेगवेगळ्या प्रकारचे दुष्परिणाम होतात. फुफ्फुसांवर त्याचे परिणाम होतात आणि त्याच्यात मी म्हणालो त्याप्रमाणे इतर जे काही घटक असतात त्याच्यामुळे असं म्हटलं तर कार्सिनोजेनिक म्हणजे त्यांनी पुढे म्हणजे कॅन्सर वगैरेची शक्यता असते. शाळकरी मुलांमध्ये वाढत जाणारं सिगरेटचं व्यसन अतिशय धोकादायक आहे. पुस्तकं आणि वह्यांसोबतच आता काही विद्यार्थ्यांच्या बॅगांमध्ये सिगरेट सुद्धा सापडत असल्यानं पालकांसह शाळा प्रशासनानं सतर्क होण्याची गरज आहे. हे आहे सिगरेट, परंतु दिसायला हे पेनड्राईव्ह सारखं आहे.
याची मूळ किंमत 150 रुपये आहे, परंतु काळ्या बाजारामध्ये 800 ते 1000 रुपयामध्ये सहज उपलब्ध होते. हे सिगरेट प्यायल्यानंतर मुलं 3 तास नशेमध्ये असतात आणि हा सिगरेट प्यायल्यानंतर मुलांच्या तोंडाला वास देखील येत नाही. याचाच फायदा हे शाळकर मुलं घेताना दिसत आहेत. याचमुळे शहरांमध्ये ई सिगरेट पिणाऱ्यांची साखळी आता वाढत चालली आहे आणि हीच खरी शहरासमोर चिंतेची बाब ठरली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनीस बाबरसह विनय मात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि यानंतर बातमी आहे सोलापुरातली. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा एक मोठा इम्पॅक्ट सोलापुरात पाहायला मिळतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात परीक्षेत मोठा गोंधळ झाला होता. विद्यार्थ्यांना उर्दू विषयाची प्रश्नपत्रिका ही उत्तरांसहित देण्यात आली होती. ही बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवल्यानंतर संबंधित शिक्षकांवर आता कारवाई करण्यात आली. एवढंच नाही तर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई आणि परीक्षेच्या कामकाजातून संबंधितांना आता हटवण्यात आलंय. शिवाय या विषयाची परीक्षा आता पुन्हा घेण्यात येणार आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि एक या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते ती म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या पुन्हा दिल्ली वारीवर जाणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघंही उद्या दिल्लीला जाणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे संध्याकाळी उशिराच दिल्लीकरता रवाना होतील. नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे हे नवी दिल्लीला जात आहेत. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, नीती आयोगाची बैठक का मंत्रिमंडळाची रणनीती? ज्यादा माहिती मिळते प्रशासकीय सूत्रांकडून, त्यानुसार उद्या रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीसाठी रवाना होणार आहेत. रविवारी सकाळी दिल्लीमध्ये महत्वाची बैठक पार पाडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये नीती आयोगाची महत्वाची बैठक पार पाडणार आहे. या बैठकीला देशभरातील सर्व मुख्यमंत्री आणि महत्वाचे अधिकारी जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये ही नीती आयोगाची बैठक जी आहे ती पार पाडणार आहे. या बैठकीच्या नंतर कदाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊ शकतात. मात्र सध्या त्यांच्या राजशिष्टाचार म्हणजे प्रोटोकॉलमध्ये अजून तशी कुठलीही गोष्ट बैठक जी आहे ती नियोजित नाहीये. मात्र अशी बैठक होण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते. बर, उदय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. मुंबईत सध्या दहीहंडीचे वेध सुरू झाले. या उत्सवाच्या निमित्तानं गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. राज्यातल्या या दहीहंडी सणाच्या निमित्तानं मुंबईतल्या गोविंदांना भाजप एक खास सुरक्षा कवच देणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोविंदा पथकांसाठी 10 लाखांचा विमा देण्याची घोषणा केली आहे. दरवर्षी दहीहंडीच्या दरम्यान गोविंदा जखमी होतात. काहींच्या जखमा या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या असतात. या गोविंदाची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचारासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारानं ही खास विमा योजना जाहीर करण्यात आली. या दहीहंडीचा यावेळचा सण आणि उत्सव हा राजकीय पक्षांसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या गोविंदा पथकांसाठी काही खास नियम आखून दिलेत. त्यांचं पालन करणं या पथकांना बंधनकारक आहे, पण त्याच वेळेला काही नियमांमध्ये शिथिलता देण्याचा सुद्धा प्रयत्न राज्य सरकार करत आहे. बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. न्यूज 18 लोकमतच्या बातम्यांची प्रशासन अलीकडे गांभीर्यानं दखल घेतं. आंजर्ले खाडी पुलावरचे खड्डे भरायला प्रशासनानं आता सुरुवात केली. कालच न्यूज 18 लोकमतनं या रस्त्यांची दुरवस्था दाखवली होती. वाहन चालकांना काय पद्धतीचा त्रास होतो, अपघातांचं प्रमाण कसं वाढलंय, एवढंच नाही तर पुलाची दुरवस्था किती वाईट आहे हे देखील न्यूज 18 लोकमतनं दृश्यांसह दाखवलं होतं. वाहन चालकांचे, प्रवाशांचे हाल दाखवले होते. याची दखल प्रशासनाला घ्यावी लागली. पुलावरील खड्डे भरायला सुरुवात झाली असून रस्ता नीट झाल्यास वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. न्यूज 18 लोकमतची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. देशाच्या स्वातंत्र्याचं हे अमृत महोत्सवी वर्ष.
यंदा देशात वेगवेगळ्या प्रकाराने हा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळानं देखील स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष अभिनव पद्धतीनं साजरा करायचं ठरवलंय. फॅब्रिक ऑफ युनिटी म्हणजेच एकतेचं वस्त्र विणण्याचा अभिनव उपक्रम महा हँडलूमनं हाती घेतला, जो नुकताच पूर्ण झाला. याबरोबर एका विक्रमाची सुद्धा नोंद झाली आहे. एक फूट मोजत या वस्त्रानं अखेर 75 फुटांची लांबी पूर्ण केली आहे आणि सभागृहात एकच जल्लोष झाला. ही दृश्य आहेत महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या नागपूरमधल्या वर्कशॉपची. संकल्प होता हातमागावर 75 फूट सलग लांब असं वस्त्र तयार करण्याचा, आणि तोही सामान्य नागरिकांच्या हातांनी. यात सामान्य नागरिकांपासून विद्यार्थी, सनदी अधिकारी आणि लोकप्रतिनिधी अशा सगळ्यांनी कापड निर्मितीत आपला हातभार लावला. इकडे आल्यावर आम्ही खूप चांगले चांगले एक्सपिरियन्स घेतले. 2 ते 3-4 मशीन्सवर आम्ही स्वतः बसलो, स्वतः ते सर्व केलं. मी आता दुसरींदा इथे आलोय. पहिल्यांदा जेव्हा आलो होतो तेव्हा आम्ही इथे सर्व स्वतःहून केलं होतं, आणि आता आलोय तिथे आम्ही स्वतः विणलेला कापड पुन्हा बघत आहोत. तर आम्हाला ते सर्व बघून खूप चांगलं वाटत आहे की आम्ही पण ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं. प्रत्येक मुलाला यांनी इथे चान्स दिला. माझ्या शाळेतल्या 100ही विद्यार्थ्यांनी स्वतः हातमागावर बसून पहिल्यांदा कापड विणण्याचा अनुभव घेतला, आणि मुलं अतिशय एक्सायटेड होती, आणि खूप छान अनुभव आम्ही मुलांना या पूर्ण प्रोसिजरद्वारे करून दिला. गेल्या 3 महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून हे वस्त्र महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाकडून तयार करण्यात आलं. समाजाच्या सर्वच स्तरातील विविध वयोगटातील 1400 पेक्षा जास्त नागरिकांनी एकाच हातमागावर, एकाच ताग्यावर या 75 फूट लांब विक्रमी एकतेच्या वस्त्राची निर्मिती केली आहे. या विक्रमाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली आहे. आमचे जे विणकर आहेत, जे अतिशय कष्टाने एक कलात्मक वस्त्रांची, अस्सल वस्त्रांची निर्मिती करतात, त्यांच्या कष्टाला, कलात्मकतेला एक सलाम पण आम्हाला करायचा होता. मग त्यातून कल्पना पुढे आली की आपण अशा प्रकारचं एक वस्त्र तयार करूया जे ऍक्च्युली विणकर नसलेल्या नागरिकांनी बनवलेलं असेल, आणि हेच या वस्त्राचं सौंदर्य आहे. राज्य हातमाग महामंडळाच्या दर्जेदार उत्पादनांविषयी तरुण पिढीला माहिती व्हावी आणि विणकरांच्या पुढच्या पिढीमध्ये सुद्धा ही कला जपण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, हा या अभियानाचा उद्देश होता. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाच्या फॅब्रिक ऑफ युनिटी या संकल्पनेतून हे दोन्ही उद्देश पूर्ण व्हायला मदत झाल्याचं निश्चितपणे म्हणता येईल. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. क्या बात है. आणि आता बातम्या राज्यभरातल्या पावसाच्या. सुरुवात करूयात खानदेशातून. धुळे शहर आणि परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील नकाने रोड, भरतनगर परिसरात सगळेच रस्ते जलमय झाले होते. अनेक कॉलन्यांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. परिसरातील बहुतांश कॉलनीचा भाग हा पाण्याखाली गेला होता. काही ठिकाणी तर परिसराला छोट्या मोठ्या तलावांचं रूप आलं होतं. शाळेत तसंच क्लासला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं नागरिकांना याच पाण्यातून मोठी कसरत करत जावं लागलं. तिकडे मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव तालुक्यात पावसाचा रुद्रावतार पाहायला मिळाला. पुराच्या पाण्यात वाहून जाताना एका झाडावर लटकलेल्या व्यक्तीची कशी बशी सुटका करण्यात आली. देगाव इथे व्यंकट मोरे आपल्या 4 जनावरांसह गावाकडे येत होते, पण पावसामुळे नाल्याला जबरदस्त पूर आला. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्यानं नाल्याच्या इथून जाताना 4ही जनावरं पाण्यात वाहून गेली. या पुरात मोरे सुद्धा वाहून जात होते, पण कसे बसे ते या झाडाच्या इथे पोहोचले. त्यांना झाडाचा आधार मिळाला. मोरे शेवटी झाडावर चढून बसले. यावेळेला सतर्क असलेल्या ग्रामस्थांनी दोरी बांधून मोऱ्यांची या पुरातून सुटका केली. तिकडे सिंधुदुर्गातून बातमी. आंबोली घाटामध्ये काल रात्री ढगफुटी सदृश्य जबरदस्त पाऊस झाला. छोट्या धबधब्याचं पाणी थेट रस्त्यावर कोसळत होतं. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सावंतवाडी आंबोली मार्गावरची वाहतूक थांबवली होती.
आंबोली घाटमाथ्यावरच्या डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह जबरदस्त होता. तो थेट रस्त्यावर येत होता. त्यामुळे घाटातला रस्ता सुद्धा जलमय झाला. पहाटेच्या सुमारास पावसाचा जोर ओसरल्यानंतर वाहतूक हळूहळू पुन्हा सुरू करण्यात आली. इकडे अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 दिवसांपासून सातत्यानं पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. अहमदनगर शहरामधून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्यानं काही घरांमध्ये पाणी शिरलंय. ही घरं सखल भागातली आहेत. विशाखापट्टणम मार्गे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. शहरातील उपनगर भागातले ओढे नाले बुजवल्यामुळे दुर्घटनेची शक्यता याआधीच वर्तवण्यात आली होती, पण प्रशासनानं याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं. त्यासोबतच शहरामध्ये वाढलेली बांधकामं, अतिक्रमणं यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे पाणी विविध ठिकाणी साचतंय. प्रामुख्यानं सखल भागातल्या घरांमध्ये आणि इमारतींमध्ये पाणी साचल्याचं यावेळेला पाहायला मिळालं. सोलापूर जिल्ह्याच्या बार्शी शहर आणि तालुक्यात 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शी धाराशिव महामार्गावर घोर ओढ्याला मोठा पूर आला. पुलावर 5 फूट पाणी आलं होतं. बार्शी धाराशिव महामार्गावरची वाहतूक यामुळे काही काळ पूर्ण ठप्प झाली होती. 2 दिवसात बार्शी मंडळात एकूण 128 मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. बार्शी तालुक्यातील नदी आणि ओढ्यांना मोठा पूर आला असून बार्शी शहरात सुद्धा काही भागात जवळपास गुडघाभर पाणी, तर शेतशिवारात सुद्धा पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. तिकडे अकोल्यातल्या काटेपूर्णा प्रकल्प हा 84% भरल्यानं प्रकल्पाचे 10 वक्र दरवाजे उघडण्यात आले. सध्या या प्रकल्पामधून 503.37 घनमीटर प्रति सेकंद इतका विसर्ग सुरू झालाय. प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस होत असल्यानं ही वक्र दारं उघडण्यात आली. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून काटेपूर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातल्या शहरी भाग वगळता ग्रामीण भागात पावसानं तुफानी हजेरी लावली. हा पाऊस धान पिकाला संजीवनी देणारा ठरला. विशेष म्हणजे पावसानं दांडी मारल्यानं जिल्ह्याच्या तापमानात कमालीची वाढ झाली होती. पाऊस जर का पडला नाही तर शेताचं काय होणार अशी चिंता बळीराजाला होती. पण काल आलेल्या पावसानं तसंच आजही झालेल्या पावसानं उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली. हवेत गारवा निर्माण झालाय. बळीराजाही सुखावलाय. तब्बल 10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मनमाड शहरात सुद्धा पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसानं नागरिकांची काहीशी तारांबळ उडाली. पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला. लहान थोरांनी पावसाचा आनंद घेतला. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. तिकडे मराठवाड्यात जालन्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. पावसामुळे नंदापूरमध्ये पाझर तलाव तुडुंब भरून शेवटी फुटला. त्यामुळे शेतात आणि घरात शेतशिवारात पाणी शिरल्यानं शेतकऱ्यांचं मात्र नुकसान झालं. तिकडे परभणीच्या जिंतूर तालुक्यात चारठाणा गाव आणि परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदरी नदीला मोठा पूर आला असून 3 तासांसाठी कसबा आणि पेठ विभागाचा संपर्क तुटला होता. पुराच्या पाण्यातूनच विद्यार्थी आणि शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून वाट काढावी लागली. त्यामुळे ग्रामीण भागातल्या पुलाचं वास्तव आणि पुराची भीषणता पुन्हा एकदा अधोरेखित झाले. पुलाची उंची कमी असल्यानं पूर आला की 1.5 ते 2 फूट पाणी त्यावरून वाहतं आणि यामधूनच नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. अहमदनगरमध्ये मुसळधार पाऊस पडल्यानं सीना नदीला पूर आला. गुरुवारी रात्रभर नगर शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. विवेक बेरड या तरुणानं ड्रोनच्या माध्यमातून सीना नदीला आलेल्या पुराची ही दृश्य टिपली आहेत. ती खास न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. नदीकाठचा सखल भाग पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं सुद्धा, अनेक शेतं या पाण्याखाली गेल्याचं या दृश्यांमधून स्पष्टपणे दिसत आहे. विदर्भाचं नंदनवन म्हणवल्या जाणाऱ्या चिखलदऱ्याची खास ओळख तुमच्या समोर TV स्क्रीनवर. सध्या चिखलदरा पर्यटन स्थळावर मुसळधार पाऊस झाल्यानं इथले नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले. 2000 फुटांवरून कोसळणारा भीमकुंड धबधबा पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. पांढऱ्या शुभ्र पाण्यानं प्रवाहित झालेला हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते. पाऊस झाल्यानं डोंगर दऱ्यात सर्वत्र हिरवाई दिसते आहे.
भंडारा जिल्ह्यातील कोका अभयारण्यात सध्या वाघांचं दर्शन घडत असल्यानं पर्यटकांची गर्दी सुद्धा पाहायला मिळते. दरम्यान पर्यटनाला आलेल्या पर्यटकांना काल वाघाचं अनोखं दर्शन घडलं. डरकाळी देणारा वाघ बघून काही क्षण पर्यटकांचा थरकाप उडाला. सध्या वाघाच्याच डरकाळ्यांचे दिवस आहेत. संध्याकाळच्या बातम्यांमध्ये एक छोटासा ब्रेक.